बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मेथी येथील खदानीची परवानगी रद्द करा गावकरी। धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील खदानीची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील गट क्रमांक 522/1/2/3 मध्ये खदान सुरू करण्याची खदानची परवानगी रद्द करावी या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून गावकऱ्यांकडून उपोषण सुरू आहे। मात्र 13 दिवस उलटून देखील प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेरीस गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। मेथी येथील खदानीची परवानगी ती खोट्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आली असून पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं गेलं असल्याचा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख यांनी केला आहे। दरम्यान प्रशासनाने खदानीच्या परवानगीचे सर्व कागदपत्रांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। गेल्या 13 दिवसापासून मेथी या ठिकाणी आमचे 7 शेतकरी अन्नत्याग आंदोलन आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची मागणी एकच आहे, या ठिकाणी जी खदान झालेली SRC कंपनीने जे क्षेत्र घेतलेले आहे 522 मेथी शिवारातील, ती खदान रद्द झाली पाहिजे। कारण त्या खदानीमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत ते फ्रॉड आहेत। 1996 मध्ये किसन कत्तू हा मरण पावलेला आहे आणि माझ्याकडे पंचनामा आहे, त्यांच्या नावाने 2024 ला पंचनामा करून सही घेतलेली आहे आणि ते 96 ला मयत पावले, त्यांचा मृत्यू दाखला ओरिजिनल आहे माझ्याकडे। हा बघा, हा पंचनामा किसन कत्तूचा, त्याच्यानंतर हा आहे एक भटाभूताचा आणि हा बघा हा मृत्यू दाखला कोणाचा आहे, हा बघा भटाभूता मृत्यू झालेला आहे ते 23 मध्ये, 24 ला पंचनामावर सही दाखवली आणि हे बघा 96 ला मृत्यू झालेला आहे यांचा किसन कत्तू। यांना जिवंत दाखवून यांची सही पंचनाम्यावर म्हणजे फ्रॉड प्रस्ताव या ठिकाणी कलेक्टर मॅडमांपर्यंत पाठवलेला आहे आणि ती खदान मंजूर करून घेतलेली आहे। आणि मग मॅडमांना आम्ही दाखवलो, मॅडमांनी आश्चर्य व्यक्त केलं की आपले लोक आपल्याला फसवतात बॉस, ही खोटी माहिती का सादर केली आमच्याकडे। तात्काळ मॅडम आता अगोदर आदेश काढताय की त्या खदानीला स्थगिती आदेश प्राप्त होईल, त्याच्यानंतर चौकशी होईल आणि याच्यात जर तथ्य आढळलं तर ती खदान कायमस्वरूपी रद्द होणार असा शब्द माननीय जिल्हाधिकारी महोदय मॅडमांनी आम्हाला दिलेला आहे। आणि त्यानंतर ही खदान म्हणजे मॅडमांची ऑर्डर होण्याच्या अगोदर, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश होण्याच्या अगोदर या ठिकाणी त्या SRC कंपनीने मुरुम वाहनं आणि ब्लास्टिंग करणं चालू करून दिलं परवानगीच्या पहिलेच, त्याच्या पहिलेच। आणि शेतकऱ्यांनी काही गाड्या पकडल्या, ट्रका पकडल्या, त्या जप्त केल्या, त्याचा पंचनामा बी नाही, त्या कशा सोडला, दंड झाला की नाही दंड झाला, त्यांच्यावर कारवाई झाली असं सांगितलं, परंतु लोकांना काहीच माहित नाही। असं फ्रॉड पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे। फक्त मीडियाला विनंती आहे की 13 दिवसापासून माझे शेतकरी बांधव हे भुके म्हणजे अन्न खाता फक्त पाण्यावर या ठिकाणी जीवन जगताय, त्यांचा जीव जाऊ नये असा प्रयत्न या ठिकाणी माननीय महोदय कलेक्टर मॅडम करतील अशी आम्हाला आशा आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।